गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ एम पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्य डॉ मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ यशपाल खेडकर म्हणाले, भारतरत्न डॉ आंबेडकर यांनी समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. भारतीय समाजाला आकार आणि योग्य दिशा देण्याचे भरीव काम डॉ आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून आज महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे ते केवळ भारताच्या प्रभावी आणि दमदार राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे डॉ आंबेडकरांचे कार्य अतिशय महान आहे. समाजात भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार मिळावा यासाठी डॉ आंबेडकर यांनी काम केले होते. डॉ आंबेडकर यांचे समाजासाठीचे योगदान त्यांनी अभ्यासपूर्ण शैलीत सांगितले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्राध्यापक अविनाश मोटे, संशोधन अधिष्ठाता डॉ ए.पी. केने, डॉ संदीप वांगीकर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ एस.बी. भोसले, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉ एस.पी. पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉ डी.ए. तांबोळी, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ आर.एन. हरिदास, इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलचे समन्वयक डॉ एस.एस. वांगीकर, पब्लिसिटी प्रोटोकॉलचे अधिष्ठाता डॉ डी.एस. चौधरी, एमसीएचे विभाग प्रमुख प्राध्यापक मनसब शेख, प्राध्यापक जी.के. कोष्टी, प्राध्यापक पी.बी. आसबे, प्राध्यापक जे.एस. हल्लूर, मिलिंद कोकणे, एस.डी. मोरे, अमोल चंदनशिवे यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.